हक्काचा बुलंद आवाज रयत न्यूज। तर काय सांगाल, आज कशा निमित्ताने आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे? मी गोपाल भानुशाली। ज्याप्रमाणे आज ठाणे येथे वागले स्टेट या ठिकाणी काही भूखंडावर IT पार्क मंजूर करण्यात आले आहे। IT पार्कमध्ये जे स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठी आणि त्यांची सोय सुविधासाठी सदर इमारतीमध्ये हॉटेलसाठी गाड्या उपलब्ध करण्यात आले आहे। ज्या ठिकाणी नुसतं हॉटेल हे उघडण्याची परवानगी होती, पण सदर ठिकाणी बार अँड वाईन शॉप उघडण्यात आले आहे। सदर बाब मला 1 वर्षा अगोदर माझ्या निदर्शनास आली होती आणि सदर याची लेखी तक्रारी जे आपण पूर्ण बंच आहे आपण पाहू शकतात, ते लेखी तक्रारी मी MIDCचे वरिष्ठ अधिकारी जे किस्वे साहेब आहे आणि क्षेत्र व्यवसायक सुदेश जाधव साहेब आहे यांच्या निर्देशनात मी लेखी स्वरूपात आणून दिली होती। फोटोसहित पुरावे दिले आहे। यांनी जे राज्य उत्पादन शुल्क यांच्या ज्या दिशाभूल करून त्यांच्याकडनं परवाने अवैध बोगस कागदपत्र लावून त्यांच्याकडनं मंजुरी घेतली। राज्य उत्पादन शुल्क यांची जबाबदारी होती की जे ते लोक परवाने घेण्यासाठी डॉक्युमेंट देतात त्यांची शहानिशा करावी, पण त्यांनी पण काय नाही केला आणि जे परवाने मंजूरधारक आहे त्यांची संगमत केली आणि सदर ठिकाणी त्या लोकांनी बार आणि वाईन शॉप ओपन केलेले आहे। आज 1 वर्ष अगोदर सदर या वस्तूचा मी पाठपुरावा केला आहे। सदर तक्रारी पण मी दिलेली आहे, पण संबंधित अधिकारी यांनी स्वतःच्या कर्तव्याचं पालन केलेलं नाही आणि आमची दिशाभूल केली। या अनुषंगाने मी माननीय श्री उच्च न्यायालय यांच्याकडे PIL दाखल केली आहे आणि याच्या आपण आदेशपत्र पाहता बघू शकतो। माननीय श्री उच्च न्यायालयाने 3 महिन्याचा पिरियड दिला आहे की सदर बाबत चौकशी करण्यात यावी आणि सदर अवैध प्रमाणाचे बार आणि वाईन शॉप चालू आहे ते बंद करण्यात यावे। माझी माग ही होती की ज्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे, एक शासकीय कार्यालय यांची दिशाभूल केली आहे, संबंधित अधिकारी जे विकासक आहेत, जे बारधारक आहे, जे वाईन शॉप धारक आहे यांच्या वतीनं फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा आणि संबंधित अधिकारी यांनी स्वतःच्या कर्तव्याचं पालन केलेलं नाही यांच्यावरती पण कारवाई करण्यात यावी। यासाठी मी पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहे आणि याची पुढची माहिती आपल्याला मी देणार। जय हिंद।